हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी आजची पोझिशन दाखवणार आहे आणि त्याचप्रमाणे मी जी ऑप्शन बाईंगच्या स्ट्रॅटेजीवरती जे काम करत होतो त्याचा रिझल्ट दाखवणार. कारण त्याला एक आठवडा कंप्लीट झाला, मंडेपासून सुरुवात केलेली आणि आज फ्रायडे आहे. तर त्याचं टोटल प्रॉफिट किती झालं किंवा लॉस किती झालं ते मी तुम्हाला सांगेन आणि मार्केट ॲनालिसिसचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन, तर तो सुद्धा पहा. तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की मी सुरुवात कुठे केलेली. 16 तारखेपासून मी या ऑप्शन बाईंगच्या स्ट्रॅटेजीवरती सुरुवात केलेली. मी मोस्टली ऑप्शन सेलिंग करतो. बरं, जे माझे सबस्क्रायबर आहेत ते 70% माझे ऑप्शन बाईंग करतात. त्यामुळे मी म्हटलं एक ऑप्शन बाईंगसाठी एक स्ट्रॅटेजी बनवतो आणि ऑलरेडी मी एक मूव्हिंग एव्हरेजवरती एक स्ट्रॅटेजी बनवलेली. ती पण खूप चांगली स्ट्रॅटेजी आहे. ती तुम्ही बघितली नसेल ती पण बघा एकदा, चॅनलवरती आहे. हवं असेल तर तुम्हाला आय बटनमध्ये पण देईन. ती पण स्ट्रॅटेजी खूप चांगली, पण ही स्ट्रॅटेजी ॲक्च्युली मला त्याच्यापेक्षा थोडी चांगली वाटते. कारण ह्यामध्ये एंट्री तुम्हाला कमी मिळतात, म्हणजे दिवसाला मॅक्झिमम तुम्हाला 1-2 एंट्री मिळतात आणि त्याच्यावरती तुम्हाला टार्गेटसुद्धा एक खूप मोठा मिळतं. ठीक आहे, त्यामुळे मी तुम्हाला आता डेट वाईज सांगतो. आपण अगर आता एक्सेल फाईलवरती जाऊया, त्याच्यानंतर मी तुम्हाला चार्टवरती दाखवीन की मी एंट्री कुठे घेतली आणि माझे एस एल कुठे गेले आणि माझा प्रॉफिट कुठे झाला ते. अगर तुम्ही आता एक्सेल शीटवरती बघत असाल तर 16 तारखेला पहिल्याच दिवशी मला ट्रेड नाही मिळाला. ओके, दुसऱ्या दिवशी मला 2 ट्रेड मिळाले. त्याच्यामध्ये माझा दोन्ही वेळा एस एल गेले, म्हणजे 500-500 रुपयाचे 2 माझे एस एल होते, ते एस एल गेले. तिसऱ्या दिवशी 18 तारखेला माझा पहिला एस एल गेला आणि सेकंड एंट्रीला मला प्रॉफिट झाला. पहिला एस एल माझा 24 पॉईंट्सचा होता. ठीक आहे, आणि दुसरा माझा एंट्री झाली ती 94 पॉईंट्स मला त्याच्यामध्ये टार्गेट मिळाले. ठीक आहे, जेव्हा 94 मिळाला तेव्हा माझा एस एल 30 पॉईंटचा होता आणि त्याच्या अगेन्स्ट मला 94 पॉईंट्स मिळाले. आणि तुम्हाला तिसरी एंट्री सांगतो. 19 तारखेला अगर तुम्ही बघत असाल तर 1150 आहे, त्याचा ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केला आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये मला पहिला एस एल हिट झाला आणि त्याचा एस एल खूप छोटासा होता, म्हणजे सुरुवातीला त्याचा एस एल 500 रुपये होता. ठीक आहे, त्याच्यानंतर माझ्या साईडने थोडं मार्केट गेला की तो माझा एस एल ट्रेल झाला ॲज पर स्ट्रॅटेजी आणि त्याच्यामध्ये मला फक्त मॅक्झिमम 250चा माझा एस एल आला. ठीक आहे, तर माझा पहिला एस एल माझ्या 250ला गेला आणि सेकंड एंट्रीमध्ये मला 1150, म्हणजे टोटल प्रॉफिट माझा 1150 होता. म्हणजे ऑलमोस्ट मला 1400 रुपयाच्या आसपासचा दुसऱ्या एंट्रीमध्ये मला प्रॉफिट झाला. ठीक आहे, आणि 20 तारखेला बघाल आजचा आहे, तर तुम्हाला सुरुवातीला मी आजचं सांगतो. आज ॲक्च्युली हा प्रॉफिट आहे ना, हा खूप जास्त झाला असता, म्हणजे 1700 ते 2000च्या आसपास प्रॉफिट झाला असता. पण तो का कमी झाला त्याचं रिझन मी तुम्हाला सांगेन. पण त्याआधी अगर तुम्ही इकडे बघत असाल तर टोटल 5 दिवसामध्ये 4 दिवस मला एंट्री मिळाली. त्यामध्ये मला पहिले 29 रुपये 3900चा प्रॉफिट झाला. ठीक आहे, आणि 1000 रुपयाचा मला लॉस झाला. म्हणजे तुम्हाला अगर टोटल प्रॉफिट बघत असाल तर तुम्हाला दिसेल 2900 रुपये. आणि माझा कॅपिटल होता, एक मिनिट, कॅपिटलची स्पेलिंग चुकली आहे. माझा कॅपिटल होता मॅक्झिमम 4000 पण नव्हतं, पण मी तुम्हाला सांगतो 4000 का, कारण आजच्या दिवसात अगर बघत असेल तर 160 रुपयाच्या प्रीमियम मला मिळाले. पण बाकीचे दिवस 16 तारीख, 17 तारीख, 18 तारीख, 19 तारीख या दिवशी प्रीमियम हे 70, 80 ते 90 रुपयाच्या आसपास होते. बरोबर, म्हणजे मॅक्झिमम तुम्हाला 2000 रुपये पर लॉटसाठी तुम्हाला ट्रेड लागणार. आणि समजा तुम्ही कॉलमध्ये एंट्री घेतली असेल, ठीक आहे, तुमचे 2000 तुमचे इन्व्हेस्ट झाले. तर असं पण आहे, खूप असं झालं की अगेन वरच्या साईडला मला पी साईडचा पण मला ट्रेड मिळतं. म्हणजे मला 2000 अगर इथे इन्व्हेस्ट केलं असेल तर मला पीमध्ये पण इन्व्हेस्ट करायला थोडे पैसे स्पेअरमध्ये ठेवावे लागतील. त्यामुळे इकडचे मी 2000 पकडले, म्हणजे टोटल म्हणजे इकडचे 2000 आणि इकडचे 2000 मिळून मग हे 4000 कॅपिटल आहे. ठीक आहे, तर हे 4000मध्ये तुम्हाला 2900 मिळतं आहे आणि हे 8 ट्रेड झाले, म्हणजे 8 ट्रेड झाले. 8 ट्रेडचे तुम्हाला समजा तुम्हाला ब्रोकरेज लागला 60 रुपयाच्या हिशोबाने 480 रुपये. ठीक आहे, कारण आपण सिंगल लॉट मारतो तर 480 मॅक्झिमम तुमची एंट्री होईल, ब्रोकरेज होईल. म्हणजे तुम्हाला 2500 रुपये हे तुमचं नेट प्रॉफिट आहे. बरं, 4000 2500 नेट प्रॉफिट ही ॲक्च्युली कमी नाही आहे आणि हे ऑलरेडी अजून पण वाढलं असतं आजच्या दिवशी. ते का ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला आधी माझी पोझिशन दाखवतो आजची. आज मी कम्प्लिटली फक्त आणि फक्त ऑप्शन बाईंग केलं. आज मी ऑप्शन सेलिंगला हात नाही लावला आणि स्विंग ट्रेड तर आज मला मिळालाच नाही, त्यामुळे मी आज स्विंग ट्रेड काय घेतला नाही आहे. तर सुरुवातीला सांगतो, ह्या स्ट्रॅटेजीमध्ये मी मॉडिफाय का करणार आहे ते पण तुम्हाला सांगणार. कारण त्याचा आजचा जो दिवस आहे ना, त्या आजच्या दिवसावरती ते तसं डिसाईड झालं की का करायला पाहिजे मॉडिफिकेशनसाठी. म्हणून मी अजून 1 आठवडा स्वतः घेणार आहे. ते 1 आठवडा मी स्वतः ट्रेड करीन, त्याच्यानंतर मग मी तुम्हाला सांगेन काय ते. बघा, सुरुवातीला माझी एंट्री ना, माझी एंट्री ह्या लेवलच्या आसपास झाली. बरोबर, त्याच्यानंतर मी बघितलं तर माझा एस एल हा खूप मोठा होता, ऑलमोस्ट 60 पॉईंटचा एस एल होता. त्यामुळे मी त्याच्यामुळे मी विचार करतो की एवढा मोठा एस एल देणं उपयोगाचं आहे की नाही. कारण पहिल्यांदा एवढा मोठा माझा एस एल माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये आहे, त्यामुळे मला पण काही कळालं नाही की काय करू.
त्यामुळे मी एक डिसाईड केलं की मी 20 पॉईंट्सचा मी एस एल देणार, ठीक आहे. आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये मी याचं 1:2चं टार्गेट उचलणार, ठीक आहे. पण इकडे ॲक्च्युली हे नाही करायला पाहिजे होतं. त्याच्यामध्ये ह्या स्ट्रॅटेजीमध्ये काय होतं माहिती आहे, जसं जसं मार्केट आपल्या साईडने थोडं तरी जात असेल ना, तो आपला जो एस एल आहे ना तो आपोआप ट्रेल होत राहणार, ठीक आहे. कारण जशी ही कॅन्डल बनवली ना ग्रीनवाली, थांबा एकदा क्लिअर करतो म्हणजे तुम्हाला क्लिअर कळेल. जशी ही ग्रीनवाली कॅन्डल बनवली ना त्याचा एस एल डायरेक्टली ह्या लेवलच्या खाली चाला, ठीक आहे. म्हणजे तसा पण तो इनिशियली मी 20 पॉईंट दिलेले, पण ॲक्च्युअलमध्ये त्याच्यानंतर माझा 20 पॉईंटचा एस एल आला, ठीक आहे, ट्रेल होऊन. तर ती इकडे माझे हे 500 रुपये तिकडे माझे वेस्ट झाले, ठीक आहे. आणि मी त्याच्यानंतर मला जेव्हा ही एंट्री होती तिकडे मला, मी जसं बोललो, कधी कधी एकत्र दोन्ही एंट्रीचं मला ट्रिगर होतं, सिग्नल मिळतं. त्यामुळे मग मी काय केलं, सेकंड टाईमला माझं पी बाय केला मी इकडे, ठीक आहे. तो परफेक्ट एंट्री होती, त्याच्यामध्ये मला प्रॉफिट पण दिसत होता 100-200. अगर सुरुवातीला मला प्रॉफिट दिसला त्याच्यामध्ये 736 रुपयाचा मला एस एल द्यायचा नव्हता, तो फक्त 20 पॉईंटचा माझा एस एल होता. कारण त्याची एंट्री 150ला झाली आणि त्याचा एस एल फक्त 130 रुपयाचा होता, म्हणजे फक्त 20 पॉईंट्सचा एस एल होता. जसं मी तुम्हाला सांगितलं, मी ऑप्शन सेलिंग करतो, त्यामुळे माझे बाईंग करताना माझ्याकडून काही चुका होऊ शकतात, बरं. त्यामुळे मी जेव्हा एस एल लावायला गेलो ना तेव्हा त्या एस एलच्या ही कॅरी फॉरवर्डची पोझिशन होती, मला माहिती नव्हतं, ठीक आहे. इथे तुम्ही बघत असाल इकडे इंट्राडे आहे आणि इकडे ती कॅरी फॉरवर्ड आहे, बरं. त्यामुळे मला ते कळत नव्हतं. तेव्हा मी एंट्री घेतली, मला वाटलं एस एल गेला, त्या हिशोबाने मी एवढं लक्ष नाही दिलं. नंतर बघतो तर हा 736 रुपयाचा माझा एस एल झाला, म्हणजे इकडे माझे 250 रुपये एक्स्ट्रा गेले, ठीक आहे. आणि इकडे माझे 500 रुपये एक्स्ट्रा गेले, बरोबर. आणि त्याच्यामध्ये अजून एक काहीतरी चुकी झालेली, मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण त्याच्यामध्ये माझी आय थिंक कॉल साईडला पण माझा एक एस एल तसाच गेला. मी एस एल लावायला गेलो आणि तो कॅरी फॉरवर्डचा एस एल होता, आय थिंक ह्या साईडलाच कुठेतरी होता, तिकडे पण तो सोडून द्या, मला एक्झॅक्टली आता आठवत नाही म्हणून तुम्हाला सांगू शकत नाही. पण अगर आता बघत असाल तर टोटल मला झालेला 750 रुपयाचा एक्स्ट्रा लॉस झाला. म्हणजे अगर तुम्ही इकडे बघत असाल 1000 रुपये प्लस मला 750, म्हणजे 1750चा प्रॉफिट झाला असता. आणि माझा टोटल आतापर्यंत एक्सेल शीटवरती इकडे बघत असाल तर 750 रुपये ॲड झाले असं, म्हणजे तुम्ही 700 पकडा, तर टोटल 3600 रुपयाच्या आसपास आपल्याला नेट प्रॉफिट झाला असता, ठीक आहे. म्हणजे ही स्ट्रॅटेजी अगर तुम्ही बघत असाल 4000 ते 3600 रुपयाचा प्रॉफिट मिळतो आहे, म्हणजे ही खूप चांगली गोष्ट. तुम्हाला आता मी 16, 17, 18, 19, 20 या 20 तारीख 3 दिवसाचं मी तुम्हाला एक्झॅक्टली एंट्री कुठे आणि हे सांगतो. कारण 16 तारखेला इकडे बघत असाल मार्केट हे रेंज बाउंडमध्ये होतं, त्याच्यामध्ये मला एंट्री नाही मिळाली, ठीक आहे. 17 तारखेला मार्केट हे कम्प्लिटली साईडवेज गेलं, त्याच्यामुळे मला 2 माझे एस एल गेले 500-500 रुपयाचे. थर्ड एंट्रीमध्ये 18 तारखेला माझा एक एस एल गेला, आय थिंक मी ह्या साईडला कुठेतरी एंट्री घेतली आणि माझी सेकंड एंट्रीज माझी पी साईडची इकडे मिळाली, ठीक आहे. तर माझ्या इकडे प्रॉफिट बुक झाला, ओके. थर्ड एंट्री 19 तारखेला पण माझा एक एस एल गेला अप साईडला, माहिती आहे मी इकडेच कुठेतरी एंट्री घेतलेली, इकडे पण मला बऱ्यापैकी प्रॉफिट मिळतं. आणि त्याच्यानंतर माझी सेकंड एंट्री ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी आहे आणि त्याच्यामध्ये मला प्रॉफिट मिळाला, ठीक आहे. ह्या 19 आणि 20 तारखेचे ऑलरेडी मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्हाला हवा असेल तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता. आणि 20 तारखेचं मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आजचंच 20 तारखेचं ऑलरेडी मी तुम्हाला जसं सांगितलं माझी एंट्री ही होती. त्याच्यानंतर मी परत एकदा इथे पी साईडला एंट्री घेतली, तो माझा जसा एस एल हिट झाला, माझी इथे रीएंट्री ट्रिगर झाली आणि मला हा इकडे प्रॉफिट मिळाला. आय थिंक मी ह्या लेवलच्या आसपासच काढला, अजून थोडा वेळ थांबलो असतो तर एक बऱ्यापैकी प्रॉफिट मिळाला असता, ठीक आहे. पण एवढी मोठी एंट्री असेल ना तर 1:3चा घेऊन उपयोग नाही, कारण तो भेटणं शक्यत नाही. त्याच्यामुळे मी 1:2वरती जी माझी पोझिशन आहे ती मी एक्झिट केली. तर आता मी तुम्हाला या स्ट्रॅटेजीमध्ये मॉडिफिकेशनची काय गरज आहे ते मी तुम्हाला सांगतो. कारण ह्यामध्ये थोडी गरज आहे मॉडिफिकेशन, जेणेकरून आपला जो प्रॉफिट आहे तो आपण अजून इन्क्रीज करू शकतो. सुरुवातीला पहिले मी सांगतो, पहिला पॉईंट आहे ह्यामध्ये एव्हरेजिंग करायची, ठीक आहे. एव्हरेजिंग करायचे, ते पण प्रॉफिटमध्ये एव्हरेजिंग करायची आणि मॅक्झिमम एकदाच एव्हरेजिंग करायचे. कारण मी जेवढं बॅकटेस्ट केलं आहे आणि जेवढं मी बघतो आहे ना चार्ट 5 दिवस, त्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम एकदाच एव्हरेजिंग करायची आहे आणि त्या एव्हरेजिंगचा पण टार्गेट आपल्याला 1:2 ठेवायचं आहे, ठीक आहे. त्यामुळे समजा आता आजचा जो 1000 रुपये प्रॉफिट झाला, अगर एव्हरेजिंग केला असता तो कदाचित 2-2.5 रुपये पण झाला असता, क्लिअर आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे, आजची जशी मोठी कॅन्डल होती, ठीक आहे, अगर मोठी कॅन्डल होती त्यामध्ये एंट्री घ्यायची आहे की नाही घ्यायची आहे याच्यावरती मला डाऊट होता, तो माझा आज डाऊट क्लिअर झाला. त्यामध्ये काय असतं मी तुम्हाला सांगतो, जेवढे मोठी एंट्री घ्यायची, अगर मार्केट आपल्या साईडने थोडं तरी जात असेल ना, अगर भले साईडवेज तरी गेलं तरी आपला जो एस एल आहे तो आपोआप ट्रिगर होणार, म्हणजे ट्रेल होणार, ठीक आहे. आणि समजा डायरेक्ट आपण इथे एंट्री घेतली
आणि डायरेक्टच ब्रेक करतं त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही, त्यामध्ये आपल्याला SLR द्यायचंच आहे. पण हा डायरेक्ट देता देता आपल्याला दुसऱ्या अपोजिट साईडने सुद्धा एंट्री मिळू शकते. ठीक आहे, तर हा दुसरा मला डाऊट होता. तिसरा डाऊट होता की ह्या स्ट्रॅटेजीमध्ये माझा रिस्क रिवॉर्ड काय असणार, 1:3 असणार, 1:4 असणार किंवा 1:2 असणार, बरोबर. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, अगर तुम्ही ऑप्शन बाईंग करताय तर 1:2 घेऊन उपयोग नाही, प्रॉफिटेबल आपण होऊ शकत नाही. ठीक आहे, आणि या स्ट्रॅटेजीमध्ये 1:4 खूप मुश्किलने मिळतं आहे. अगर मी 5 दिवस बघतो आहे तर त्यामध्ये 1:4 मॅक्झिमम एकदाच मिळाला आहे. त्यामुळे सध्या यामध्ये पण मी हा कॅन्सल केला आहे आणि मी आता डिसाईड केलं की ह्या सेटअपमध्ये मी मॅक्झिमम 1:3चा टार्गेट घेणार. ठीक आहे, हा माझा एक डिसाईड फिक्स झाला. 1:2 केव्हा घेणार ते तुम्हाला सांगतो. जशी आजची जी कॅन्डल होती, अगर मोठी कॅन्डल मिळत असेल तर आपण 1:2चा टार्गेटसुद्धा घेऊ शकतो. ठीक आहे, कारण एवढ्या मोठ्या कॅन्डलमध्ये आपण 15 मिनिटाच्या कॅन्डलची टाईम फ्रेमवरती आपण एंट्री घेतो आहे. त्यामध्ये अगर मोठी कॅन्डल मिळत असेल तर 1:3 मिळणं हार्डली इम्पॉसिबल आहे. ठीक आहे, तर हे सुद्धा हे 3 मॉडिफिकेशन आहेत. ह्या स्ट्रॅटेजीचा 1 आठवडा मी अजून एकदा टेस्ट करणार आहे. मी स्वतः ट्रेड घेणार, त्यामध्ये मी एव्हरेजिंगसुद्धा करणार आहे. आणि ह्या 5 दिवसात अगर पॉसिबल झालं तर मी लाईव्ह ट्रेड पण मी तुम्हाला रेकॉर्डिंगसुद्धा मी दाखवीन. ठीक आहे, तर सध्या तर बघूया या पुढच्या आठवड्यामध्ये अगर त्याचा काय रिझल्ट येत असेल तर तुम्हाला मी पब्लिश करीन. आणि तोपर्यंत तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता. तुम्ही चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.